अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। पितृपक्षाचे 15 दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात। या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवरती येतात असं मानले जाते। पितृपक्षात पितृ आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व दर्पण असे धार्मिक विधी केले जातात। धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्यापर्यंत असतो आणि या पितृपक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं। यंदा 21 सप्टेंबरला आलेली आहे संकष्टी चतुर्थी तिथी ही भगवान गणेशाला समर्पित आहे। प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात। कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हणतात। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व दुःख, विघ्न आणि आर्थिक संकट दूर होतात। म्हणजेच या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणेशाची आणि आपल्या पूर्वजांची कृपा प्राप्त होणार आहे। भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीचा शुभ योग 8:29 असणार आहे। या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने अनंत पटीने फळ हे प्राप्त होणार आहे। पितृपक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हर्ष योग तयार होत आहे। याशिवाय शिववास योग ही तयार होत आहे। या योगांमध्ये श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांना सुख आणि सौभाग्य वाढते, तसेच सर्व दुःख, संकट, अडचणी दूर होतात। या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधियुक्त पूजा करायची आहे। त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत। त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला कापरासोबत अशी एकही वस्तू जाळायची आहे। ही वस्तू घरामध्ये जाळल्याने आपल्या घरातील वास्तुदोष, पितृदोष, घरातील अडचणी, अडथळे हे दूर होऊन घराची भरभरून प्रगती होईल। असा हा उपाय तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, गणपती बाप्पा हे विद्येचे देवता मानले जाते। हा उपाय तुम्हाला करायचा आहे, तुमच्या मुलांसाठी करायचा आहे, तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीची प्रगती होत नाही त्यांच्यासाठी करायचा आहे। कारण एखाद्याची प्रगती ही खुंटलेली असते, त्यांनी कितीही कामामध्ये प्रयत्न केले तरी त्यांना यश मिळत नाही। आपले मुलं सुद्धा कितीही अभ्यासामध्ये प्रयत्न केले त्यांची तरीही प्रगती होत नाही, त्यांना नजरबाधा लागलेली असते, हे आपल्याला कळतच नाही। त्यांचा चिडचिडपणा, हट्टीपणा खूप वाढलेला असतो। त्यामुळे आपण विशेष तिथीला काही विशेष जर उपाय केले तर नक्कीच त्याचं फळ हे आपल्याला मिळणारच आहे। त्यामुळे तुम्हाला हा उपाय रात्री 6 वाजल्यापासून ते रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता। तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही 6 ते 9 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न तुम्हाला करायचा आहे। अगदी सोपा उपाय आहे पण खूप प्रभावशाली उपाय आहे। या पितृपक्षातील ही संकष्टी चतुर्थी आहे, म्हणजे या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं। प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं। त्यामुळे तुम्हाला हा उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, 3 अख्ख्या फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत। देवघरासमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि अख्ख्या फुलवाल्या 3 तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे। तुमच्याकडे जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालते। हे लवंगा आणि ही मोहरी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे। आसन टाकून तुम्हाला देवघराच्या समोर बसायचं आहे। ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला 21 वेळेस जप करायचा आहे। जप करून झाल्याच्या नंतर घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळेस उतरून घ्यायचा आहे। घरातल्या लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत तुम्हाला 7 वेळेस, प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला 7-7 वेळेस उतरवायचं आहे। उतरल्याच्या नंतर तुमच्याकडे खोबऱ्याचा वाटी असेल छोटीशी खोबऱ्याची ती घ्या, किंवा खोबऱ्याची वाटी तुमच्याकडे नसेल तर खोबऱ्याचा एक तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला। त्यावर तुम्हाला 3 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तो ठेवू शकता, या घरामध्ये जो कापूर आहे ते तुम्हाला ठेवायचा आहे। 3 वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत। त्यानंतर आपण हे उतरलेल्या 3 लवंगा आणि ही पिवळी किंवा तुम्ही काळी जी मोहरी घेतली होती
ते या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. खोबऱ्याच्या तुकड्यावरती हे ठेवायचं आहे आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित केल्यानंतर ह्याच्या खाली एक प्लेट घ्या. हे खोबऱ्याचा तुकडा आहे ते तुम्ही कापूर जाळाच्या भांड्यामध्ये ठेवू शकता किंवा मातीच्या पंतीमध्ये ठेवू शकता आणि त्याच्या खाली एक प्लेट ठेवायची आहे तुम्हाला. आणि हे प्रज्वलित झाल्याच्या नंतर काही वेळासाठी तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायचं आहे. नंतर याचा धूर संपूर्ण घरभर तुम्हाला घेऊन फिरायचा आहे. फिरत असताना सुद्धा ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करत तुम्हाला ह्या प्रभावी मंत्राचा जप करत तुम्हाला कंटिन्यू संपूर्ण घरभर हे फिरवायचं आहे आपण जे उतरवलेलं आहे ते. अशा पद्धतीने तुम्हाला छोटासा उपाय पितृपक्षामध्ये येणाऱ्या संकट चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. खूप प्रभावीशाली मानला जातो हा उपाय. त्यामुळे आपल्या लहान मुलांवरून सुद्धा उतरवायचा आहे. त्यांची नकारात्मकता दूर करण्यासाठी, त्यांचे दोष दूर करण्यासाठी हा उपाय खूप अत्यंत प्रभावीशाली मानला जातो. त्यामुळे तुम्हाला आवर्जून हा उपाय आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे. घरातली सुद्धा नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.